जय सीताराम. असं खडकाळ असं डोंगराळ भागमा असा गुलाबना रोपटा रापटा लाई दिलं होतं कोणीतरी. असं ठिकठिकाणी फुलेच ना झाडे, चांगला फुले उमलेलं होतात. असं मस्त वाटे. आता डोंगराळच भाग तो. एक टेकडावरती एक दगड असा एवढा मोठा असा गरंगळत असा खाले उन्हा पण नेमका त्या फुलना जाडजोडी ही सनी उभा राही घ्या, थांबी घ्या. फुलना जाडले धक्का काही लागणार नाही. तर ते फुल त्या दगडले म्हणायला लागे, म्हणे ऐदक म्हणे तू दगड तर दगड, आणखी तटी नाटलून गडबड तुना दगडनं कामच आहे रास म्हणे. आता गडबड तथा गडबड. आता दगड म्हणे काय करस म्हणे बुवा, ते दगडच म्हणे सनी पैदा व्हायले तर दगडले काय इलाज आहे म्हणे. नेमकं दुसरा दिवस तथा एक शिल्पकार एक मूर्तिकार असा फिरत उन्हा, आणि त्याने तो दगड देखा, त्याला तो दगड आवडना. तर त्याने तो दगड उचला आणि बाजूलेच बसना आणि मूर्ती काढायला लागणार. आणि अशी मस्त मूर्ती त्याने बनाई. बाजूलाच तरी मंदिरनं काम चालू होतं. मग त्या ग्रामस्थ म्हणत, कार वाटला आठेच तू मस्त काम कर दे ना म्हणे, आमले मूर्ती इकडे तिकडे लेवायला जाऊन कामच नाही, चांगली मूर्ती बनावी म्हणे. तर ती मूर्तीने स्थापना कई, आणि स्थापना झाल्यानंतर मग पूजासाठी फुले पाहिजे होतात. तर याच झाडना फुले, शेजारना झाडना फुले, तर त्या झाडेसले त्या फुलेसले तो दगड सांगायला लागणार म्हणे, देखा टाईम बशी सण राहत नाही, दगड हो का कोणी हो, मी गडबडत तटलो म्हणून तो तुम्ही माले हाशीर आणतात म्हणे. पण आज त्या मूर्तिकारने माले त्यांना स्पर्शवरी देव बनाई दिनं, मी मूर्ती बनीसन आटेशे आणि तुम्ही म्हणा पायवर पडेल छत म्हणे. तर हे असं योग्य नाही राहत म्हणे कोणल्या असणं. कवय कोणा पाय धरणा पडतील ते सांगता येत नाही. म्हणून एकच करणं पडत, वेळ आहे जर आपल्यावर पडणे, आपण चांगला स्थानवर शेत ना, तर इतरच ना अपमान नाही कराना, त्यासना बी आपण आदर कराना, तर आपला आदर होई. जय सीताराम.